नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, थोडंसं दही, थोडीशी साखर आणि मग खूप मोठा उत्साह. मित्रांनो, तुम्ही दरवर्षी दहीहंडी फुटताना बघता, पण त्यामागचा संघर्ष, त्यामागची जिद्द हे तुम्ही कधी पाहत नाही. शुभारंभ चालू झाले आणि त्यासाठीच आज आपण आलो आहोत ठाणे येथील पाखाडे येथील ओम साई गोविंद पथक या पथकाला भेट देण्यासाठी. तर चला त्याच्या पथकाबद्दल पुढील माहिती जाणून घ्यावं त्यांच्याकडून. नमस्कार दादा. दहीहंडीचं वातावरण चालू झालं, काय वाटतंय? हा सण आमचा असं म्हणजे जवळ आली तारीख तर दिवसांदिवस आमच्या माझ्या अंगात जोश चालू होतो. जसे दिवस येतात आम्ही म्हणजे आमची मे महिना गेला जसा जून महिना लागला तर आम्ही तयारीला लागतो का कसं करायचं, किती तर लावायचं आणि काय करायचं. आम्ही ज्या मागच्या वर्षी चुका झालेल्या आहेत त्या सुधारण्याचा करतो आणि हा सण आला तर आमचा एक जोश म्हणजे पोरांच्या मनात जोश चालू होतो. तर आम्ही ग्राउंड हे ते सगळं बनवायला चालू करतो आणि हा सण मराठी माणसाचा आनंदाचा सण आहे आणि हा प्रत्येकजण साजरा करतो. आणि आम्ही खूप म्हणते बोलतो ना, कळवा खारेगावमधील सगळ्यात मोठा उत्सव दहीहंडीचा चोर आदल्या दिवशी रात्री गोकुल अष्टमी असा साजरा करायला होतो. मला आपल्या श्रोत्यांसाठी थोडंसं तुमच्याबद्दल आणि तुमच्या पथकाबद्दल थोडीशी माहिती द्या. जेव्हा आम्ही 7वी 8वीत होतो, आता आमचं पथक 2012ला स्थापन केला. आम्ही खूप लहान होतो. आम्ही असंच लग्नाचे मटके रे छोटे छोटे घरात नाणे रे आम्ही ते बांधा. आमच्याकडे कोणाकडे पैसे नव्हते, काय नसायचं, काय नाही. त्यावेळी आम्ही असे आमचे सल्लागार सचिनदा पाटील हे आमचे त्यांचं घर होते, बिल्डिंग होती त्यांचं जुनं घर. तर आम्ही इथं समोर असे मटके लावून इथे फिरायचो रे. तर एक असंच आम्ही म्हणजे फुगे बांधायचो तरी लग्नाची मटके रे पूर्ण पोरायचं. तर तेव्हा आम्ही मोजून 15-6 पोरं अशी 15-20 पोरं असायची. मग हळूहळू आम्ही एक वर्ष आमचं असं होतं का आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही प्लेन व्हाईट टी शर्टवर मार्करनी नावं टाकून जायचं. तर त्याच्यानंतर असे दिवसांदिवस आमच्या नंतर दादाने एक जेव्हा बघितला का तुम्ही तुम्हाला काय लागेल त्या म्हणजे मी देतो माझ्यासोबत मला सांगायचं. तर 2012 नंतर म्हणजे आधी आम्ही पथक होतं पण नाव बिव असं नव्हतं, पण आम्ही अशी फिरत. तर 2012ला आम्ही स्थापन केलं ओम साई गोविंदा पथक हा स्थापन केला. त्यानंतर दादानी पहिला जे केलं म्हणजे दादानी 2012 पहिल्या वर्षी दादानी टी शर्टी दिली. तेव्हापासून टी शर्टी जे आता म्हणजे होतं आमचा तो संघर्षाचा काळ होता. म्हणजे काहीच नव्हतं आमच्या पथकात. काय म्हणजे आम्ही एकदम फुगे विगे बांधून असं फिरत. आणि तेव्हा आम्ही 4 थर मारायचो ठाण्यात. असं टेम्पो अशी रस्त्यात भेटली कुठली पकडायचं आणि कळव्यामध्ये 3-4 अंड्या तिथे सलाम मारतात. त्यानंतर दिवसांनी आम्ही थोडे 5वर आलो, 5 नंतर 6वर आलो. तर आमच्या पथकाचे यज्ञेश मडिके कोच हे कबड्डीचे कोच आहेत. तर ते आम्हाला जॉईन झाले 4-5 वर्षानंतर ते आम्हाला जॉईन झाले. मग त्याही थोडा सपोर्ट करून त्याच्याकडे बोलून मुलं मग आम्ही 7 थर लावायला लागलो. 7 नंतर 2 वर्ष झाले आम्ही 8 थर लावतोय. आता यंदाचा काय विचार केला नाही, पण बघूया देवाच्या कृपेने काय होत असेल अजून पण बघू. मला सांग, गोविंदा पथक तयार करताना तेव्हा सगळ्यात मोठं आव्हान काय होतं? गोविंदा पथक तयार करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे फंड. म्हणजे आम्ही आता एवढी पोरं झाली, टी शर्ट झाले, जेवण झालं, हे सगळं खूप काय खर्च आहे. तर सगळं एवढं पॉसिबल नव्हतं. तर मग आम्ही थोडे पोरं आपल्या मंडळातली पोरं आहेत अशी 7-8 ते थोडेफार ते द्यायचे. मग दादा टी शर्ट द्यायचे. अशी मंडळातली पोरं कोण जेवण, कोणी टेम्पो असे तर मग हळूहळू सगळी पोरंच आमची गेलं की दादा टी शर्ट कडनं दादा द्यायला लागले. म्हणजे आमच्या पथकामध्ये पण अशी पोरं आहे तर ती स्वतःहून देतात. आता आमच्या 2 महिन्या प्रॅक्टिसमध्ये कमीत कमी आहे ना 20 ते 25 दिवस आमचा नाश्ता असतो प्रॅक्टिसला. सरावाच्या टायमाला दरवेळी जेवण असतो प्रॅक्टिस. म्हणजे आमचं कोण सहकुशीने देतो. आणि बाकी मंडळासाठी दादांचं 14 वर्ष झाली. दादांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. फंडसाठी झालं काय आलं खूप काय म्हणजे आम्हाला जेव्हा कोण या म्हणजे कळवा खारेगावमध्ये कोण विचारत नव्हतं तेव्हा दादांनी विचारलं. आता जो नाव येतो त्याला लोक आम्हाला समोरनं विचारतात तुम्हाला टी शर्ट देऊ का, तुम्हाला हे देऊ का. पण आम्ही कोणाला असं नाराज नाही करत, कोणाला भावना दुखवू नाही शकत. पण कसं आहे आता आम्हाला पहिल्यापासून ज्या सल्लागारांनी दिलं तर त्यांना तर ब्रेक करू शकत नाही. दादा, मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तेव्हाची पोरं आणि आताची पोरं यामध्ये किती फरक आहे? 7 ते 8 वर्षापूर्वी म्हणजे 8 वर्षाची मुलं होती, खूप लहान होती. पण मजा म्हणून करायचे सगळं, असं सिरियस असं काय नव्हतं. नंतर जे त्यांनी मंडळ स्थापन केलं मग तेव्हा मी त्यांना स्वतःहून बोलवलं आणि विचारलं तुम्हाला काय पाहिजे असेल तरी करा. आणि तेव्हापासून जे आता म्हणजे एक छोटंसं रोपटं लावलेलं त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि त्यांची जिद्द ते पुढे घेऊन चाललेलं आहे. नक्कीच समाजात असे काही जण असतात की ते पाठिंबा म्हणून उभं राहतात. लोक अनेकदा विचारतात की दहीहंडीमधला सगळ्यात वरचा जो हंडी फोडतो तो महत्त्वाचा असतो. तर तुझ्या मते मला सांग की थरामधला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती कोण असतो? महत्त्वाचा बोलू शकतो तर खूप महत्त्वाची पोरं आहेत. म्हणजे असं नाही काय एक जण तरी नाही आला तरी पण थरातली तरी खूप काय
म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो. पण असं काय महत्वाचं असं काय नाही, सगळ्यात महत्वाचं कोच आहे म्हणजे ते आता त्यांचं महत्वाचं म्हणजे खालचा थर असतो, खालचा base. महत्वाचा भाग आहे, त्याच्यावरच पूर्ण वळत जातो. आता बेस तर आमच्या आय पला तर कसं म्हणलं सगळ्यात महत्वाचे बेस पासून ते वरच्यापर्यंत. थरातला इकडे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यात लहान बेस हा ठाण्यात कोणाचं तेच नाहीये. म्हणजे इव्हन 23 वर्ष फक्त आपल्याकडे पोरगा बेसला आहे ना, तो 23 वर्षाचा पोरगा आहे. त्याच्यापेक्षा लहान पोरं आपली बेसला राहतात. त्यामुळे आपलं सगळं जे आहे ते बेस प्रॉपर आहे, तर तुमचं वरचं सगळं प्रॉपर आहे. मला सांग, दहीहंडी बोलल्यावर अपघात होतोच, थोडा का किरकोळ अपघात होतोच, त्यासाठी महत्त्वाचा असतो तो इन्शुरन्स. तर तुमच्या गोविंदाचा प्रत्येकाचा इन्शुरन्स काढला जातो का? आमच्या सगळ्या पथकांपर्यंत इन्शुरन्स आहे. आणि अपघात असा आमच्या पथकात पण झालेला आहे मुलं, असं नाही का नाही. छोटे मोठे अपघात आता अंडी आहेत, पडतात मुलं, तर अपघात झालेला आहे. पण तेव्हा दहीहंडीमध्ये हार्नेस हा महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमच्या इथे हार्नेस वापरला जातो का? हो, आमच्या इथे प्रॅक्टिस पहिला दिवसापासून आम्ही हार्नेसची पण म्हणजे जेव्हा आमचं सर्व समजत आहे तेव्हा हार्नेसची पण पूजा करून आम्ही हार्नेस लावलं. म्हणजे पहिल्या दिवसापासून ते लास्टच्या दिवसापासून आमच्या टॉपरसाठी हार्नेस असतं. आणि खाली इव्हन आमच्या सेफ्टीसाठी खाली मॅच पण असतात पहिल्या दिवसापासून. दहीहंडीच्या दिवशी काही दहीहंडी आयोजक डान्सचे कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे काय होतं की कुठेतरी दहीहंडी मंडळाचा वेळ वाया जातो. तर त्या आयोजकांना तू काय सांगशील? बघ हा आता कसं आहे, मी एवढं सांगेन का आयोजकांना तुम्ही डान्स बिन्स नका ठेवू. बाकी तुम्ही दुसरं काय ठेवताय DJ बँड ते ठीक आहे, पण डान्स वगैरे ठेवू नका. त्याच्याने आमचा आम्ही 2-2 महिने प्रॅक्टिस करतो, त्याला वेळ लागतो. आमचा नंबर अर्धा 1-1 तास लागतो नंबर लागायला. तर तो मी आयोजकांना सांगेन, जे काही कार्यक्रम आहे ते एक तर आदल्या दिवशी ठेवा नाही तर दुसऱ्या दिवशी ठेवा. पण डान्स बिन्स त्या दिवशी नका ठेवू का आमचा नित्याने म्हणजे 1-2 तास आम्हाला नंबरसाठी थांबावं लागेल. हेच मी आयोजकांना सांगितलं. काय होतं, दहीहंडीच्या दिवशी अनेक छोटी मोठी दहीहंडी पथकं बाहेर निघतात, केवळ पैसा मिळावा यासाठी थर लावतात आणि मग कुठेतरी अपघात होतात. त्यांचा इन्शुरन्स नसतो, काय नसतो. तर अशा मंडळाला तू काय सांगशील? आता मी सगळ्या गोविंदा पथकांना हेच विनंती करेन का तुम्ही म्हणजे बघा, तुमची इन्शुरन्स नसेल काढलेला तर तुम्ही इन्शुरन्स काढा. त्याच्यामुळे काय तुम्ही इन्शुरन्स काढा तर बाकीच्या गोविंदा पथकाही 2-2-3-3 महिने प्रॅक्टिस केले तर त्यांना प्रॉब्लेम होतो. तर मी हे सजेस्ट करेन, तुम्ही इन्शुरन्स काढा आणि जेवढे तुम्ही प्रॅक्टिसचा थर लावता तेवढेच लावा. तुम्ही जास्त अपेक्षा करू नका. ठीक आहे, या वर्षी तर पुढच्या वर्षी ट्राय करा. यावेळी 6 लागेल 6 लावा, 7ला जे लागतील प्रॅक्टिस तेवढेच करा, पुढच्या वर्षी ट्राय. एवढंच मी सांगेन. तर मंडळी, हे होतं ठाण्यामधील खारीवामधील ओम साई गोविंदा पथक. तर मंडळी, पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन गोविंदा पथकाला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा. यावेळी ओम साई गोविंदा पथक किती थर लावणार आहे?